याच्याकडून स्वरूप पुलेकर याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. स्वरूप आपलं बक्षीस घेऊन जायचंय. स्वरूप पुलेकर JP रिसॉर्ट यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन स्वरूप वालवटी यांच्याकडून. निलेश गवणकर पोलीस जावय जयवंतचा समोर उभा दे आवाज. निलेश गवणकर निलेश गवणकर निलेश गवणकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. कुसुमादेवी संघाचं आगमन झालंय. भैरवनाथ संघाचं सुद्धा आगमन झालंय. चालू असलेले सामने शिवशंभो क्रीडा मंडळ श्रीवर्धन यांच्या वतीने या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी हे पटांगण लाभले ते या जिग्नेश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, कृपया बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका. आपणाला कळकळीची विनंती आहे. श्रवण साठे यांना 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. हॅलो, प्रेक्षकांमध्ये कुठं आरिफ मेमन हजर असतील तर त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आरिफ मेमन. सामन्याला सुरुवात झालेली आहे. चढायला जात आहे तो कुसुमादेवी क्रीडा मंडळाचा अनिकेत. पाहूया दोन्ही संघ महाबलाढ्य दुर्लभ संघ आहेत. प्रथम गुणाचा मानकरी कोण होतंय? शिवराजी चाफेकर यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. शिवराजी चाफेकर. भाऊची वाडी विवेक यादव यांच्याकडून मंडळाला 251 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. चढाईसाठी आलेले तो साहिल. हलकीशी चढाई करून तो माघारी परतला, त्याला प्रत्युत्तर म्हणून अनिकेत सावंत. 6-1 असं गुन्हेफलक. विवेक आणि पप्पू मयेकर यांच्याकडून 251 रुपयाची देणगी आलेली आहे. 2 गुण प्राप्त केलेले आपल्या संघासाठी. अनिकेत साखरे यांच्याकडून यांनी शिवराज चापेकर यांचा सत्कार करायचा आहे. करो किंवा मरो अशा आशेने आलेला आहे तो, म्हणजे साहिल. साहिल डोडाय चढाई गडी मारण्याचा दा. साहिल बाद झाला. चढाईसाठी जातोय तो राज. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला राज. पंचांचा निर्णय. बोथ आउट आहे. बोथ आउट. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाला जाईल. चढायला गेलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाचा सुशांत. आणि आता मात्र त्याने एक गाड्याचा बळी मिळवलाय आणि आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करून दिलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा कुसुमादेवी क्रीडा मंडळाचे
सामन्याला खरोखरच रंगत येणार आहे यात शंका नाही आहे. हॅलो, प्रेक्षकांमध्ये कुठे संतोष भगत जर हजर असतील त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. संतोषजी भगत. चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना दाकमादा क्रीडा मंडळ विरुद्ध शिवशंभो क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, आपला संघ गणवेशासह ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. शिवराज चापेकर यांच्याकडून मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. चढाईसाठी गेलेला तो राज पवार 17 नंबरची जर्सी परिधान केलेला असा हा खेळाडू. खोलवरती चढाई त्याची पाहायला मिळते आपल्याला. तो माघारी परतला, त्याला प्रत्युत्तर सुशांत 4 नंबरची जर्सी परिधान केलेला असा खेळाडू. डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात त्याची खोलवरती चढाई आणि आत्ता मात्र त्याला उत्कृष्ट पकड बघायला मिळते ती भास्कर खेराडे याच्याकडून. टाइम आउट भैरवनाथ. अतिशय सुंदर पकड कुसुमादेवी संघाकडून. गडी बाद होतोय तो भैरवनाथ संघाचा आणि गुणसंख्येत वाढ होते ती कुसुमादेवी या संघाची. सामन्याला खरोखरच रंगत येणार आहे यात शंका नाही आहे. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. प्रेक्षकांमध्ये घबराट चालू आहे. विजयश्री कोणाला मिळाले सांगू शकत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाकडून, दोन्ही संघातील खेळाडूंकडून. राजसाठी एक सुवर्ण संधी आहे. चढाईसाठी जातोय तो. डुवाडा आहे अनिकेत. एक भैरवनाथ क्रीडा मंडळाचे सुवर्ण. अनिकेतसाठी जर पकड झाली ते 1000 रुपये आपल्याला देण्यात येतील. 1 गुण मिळते तो कुसुमादेवी संघाला. चढाईसाठी आला तो 13 नंबरची जर्सी परिधान केलेला भैरवनाथाचा चढाई बहादर. त्याच्या समोर तो कुसुमादेवीचा 7चा क्षेत्ररक्षक. खोलवरती चढाई बोनस मारण्याचा त्याचा प्रयत्न. आणि सुंदर चढाई पाहूया. बघूया पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय. 1 गुण मिळाला जाईल तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. अतिशय सुंदर असं पंचांची भूमिका पार पाडतेत. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. आणि अतिशय सुंदर चढाई अनिकेत याची. त्यांनी 1 गड्याचा बळी मिळवला आणि आपल्या संघाला 1 गुण प्राप्त करून दिलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी आपल्या संघाला उंच शिखरावर नेऊन ठेवला असा साहिल. पाहूया आता काय कामगिरी करतो का आपल्या संघासाठी साहिल. त्याच्यासमोर आहेत ते कुसुमादेवीचे 7 क्षेत्ररक्षण. प्रयत्नांची पराकाष्ठा करून साहिल रिकाम्यास आपल्या तंबूत सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज. आणि सुंदर चढाई, अतिशय सुंदर चढाई राजाची. खरोखर आपल्या एक युवा खेळाडू आहे राज. सुंदर चढाई. टाइम ऑफ घेतलाय तो.
चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना जाकमाता क्रीडा मंडळ विरुद्ध शिवशंभो क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, आपला संघ गणवेशाचा ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. चढायसाठी आलाय तो सुशांत. 4 नंबरची जर्सी परत केला सुशांत आणि त्याला उत्कृष्टाची पकड आणि त्या पकडीमध्ये तो बाद. आज संध्याकाळपासून आपल्याला सुंदर असे सामने इथे पाहायला मिळाले. अत्यंत सुंदर नियोजन असं या शिवशंभो क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुंदर असं पटांगण लाभलं ते या जीवनेश्वर देवस्थानच्या जागेमध्ये. त्या ट्रस्टीचाही खूप खूप धन्यवाद, त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. सुंदर असं बॅरा कटिंग आणि लाईट व्यवस्था. चढायला गेलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाचा खेळाडू. मजबूत बांधाचा चंचलाक चपळ उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई. प्रतिस्पर्धी संघ तितकाच मजबूत, त्यांना काही दमलं नाही, ते रिकाम्या सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज, ज्याची प्रत्येक चढाई वाखाणण्यासारखी असते असा हा युवा खेळाडू कुसुमादेवी संघाचा. आणि आत पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय तो राज. खरोखरच प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट मारतोय राज आणि आपल्या संघाला गुण प्राप्त करून देतो. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. आपला संघ काहीसा पराभवाच्या खाणीत जाऊन रुतला गेला, गाडला गेला याची जाणीव ठेवून खेळणारा साहिल. आणि अतिशय सुंदर चढाई साहिल याची पाहूया. मला वाटतं 2 गाड्यांचा बळी मिळवलाय, 3 गाड्यांचा बळी मिळवला आहे. सुपर चढाई आणि अनिकेत पक्कड. अतिशय सुंदर असं पकडींचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून पाहायला मिळतंय. त्याला प्रत्युत्तर पण एकदा सुशांत. आता मात्र सामन्याला कलाटणी येत चाललेली आहे. पाहूया, दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. सुशांत मिळते ते या शिवशंभो क्रीडा नगरीमध्ये. खरोखरच 17-9 कुसुमादेवी 17 भैरवनाथ 9. सामन्याला खरोखरच रंगत येणारे यात शंका नाही आहे. पुन्हा एकदा चढाईला दाद देतो राज. त्यांच्या चढाया खरोखरच वाखाणण्यासारख्या असतात असा हा युवा खेळाडू कुसुमादेवी संघाचा एक अनमोल हिरा. पाहूया, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय राज. राज पवार याला गणेश दौटे याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राज पवार तो रिकाम्या गणेश दौटेकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुशांत. सुशांत याला प्रयत्न करावा लागेल आपल्या संघासाठी. दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जो कोणता संघ जिंकेल त्या संघाला श्रीवर्धन मध्ये नवीनच स्थापन सुरू झालेलं हॉटेल लँटन या हॉटेल लँटन कडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल संतोष भगत यांच्याकडून. सुवर्ण जो संघ संधीचा जिंकलाय. अवश्य लाभ उठवा. चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला हॉटेल लँटन संतोष भगत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि सुंदर पक्कड, अतिशय सुंदर पक्कड. राज पवारसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद केला तर दीपक कर्देकर याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
साहिल जागडे चढाई बहादर रिकाम्यास आपल्या तंबू सुखरूपपणे दाखल होतो. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रीनेश कोजबे कुसमादेवी संघाची बाजू भक्कम दिसते. हा चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना जाकमाता क्रीडा मंडळ विरुद्ध शिवशंभो क्रीडा मंडळ. दोन्ही संघांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. जो कोणी संघ जिंकेल त्या संघासाठी लँटन हॉटेलचे मालक डोवाडा संतोषजी आहे. भगत यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. डुवाड आहे. पाचारण केले ते सुशांतला. पाहूया सुशांत लातमोर गडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न. डावीकडे उजवीकडे मध्यंतरी अतिशय खोलवर चढाई. सुशांत याची पाहूया प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि गडी बाद करावा लागणार आहे आणि त्यांनी एक गड्याचा बळी मिळवलाय. अशा तऱ्हेने गुणसंख्येत भर पडते ती भैरवनाथ संघाच्या 11चा गुणफलक दिसतोय. कुसमादेवी 18. अतिशय सुंदर. तीन गाड्यांचा बळी मिळवला. अतिशय सुंदर चढाई. अनुराग गुराव यांच्याकडून या रेडसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याला प्रत्युत्तर सुशांत. त्याने बोनस प्लस पॉइंट. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. चार विरुद्ध अनिकेत. पाहूया बारदार आणि तो रिकाम्या सरबर तंबू सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. आपल्या संघासाठी काहीतरी करतोय का साहिल? प्रयत्न करावा लागेल साहिल याला. आणि त्यांनी श्रीनेश याचा बळी मिळवला आणि एक गुणाची भर पडते ती भैरवनाथ या संघाकडे. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. सर्व कबड्डी क्रीडा रसिकांना खुशखबर आहे. दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी विठ्ठलाळी श्रीवर्धन येथे भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा आयोजन केलेलं आहे. तरी या स्पर्धांचा आपण अवश्य लाभ घ्यायचा आहे. तसेच शिवतेज मित्रमंडळ यांच्यातर्फे याच मैदानावर दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी प्रीमियम लीग पर्व दुसरे याचं राजसाठी सुवर्ण खेळवले संधी जाणार आहेत. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद केलात तर आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. दीपक कर्देकर याच्याकडून या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय तो राज. एक गडी बाद करण्यात पटाईत ठरतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा चोगले.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटं पंचांनी जाहीर केलेत. गुणफलक आहे कुसुमादेवी 22, भैरवनाथ 14. 8 गुणाची आघाडी ही कुसुमादेवी संघाकडे आहे. याची प्रतिस्पर्धी संघाने नोंद घ्यायचे. सामन्याला कमबॅक करायचा असेल तर भैरवनाथ संघाला काहीतरी करावं लागेल, आपला खेळ दाखवावा लागेल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आणि बोनस प्लस पॉईंट असे 2 पॉईंट मिळतात. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. भैरवनाथासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर अनिकेतला पकड केली तर आपल्याला 1000 रुपये दिले जातील. कोणाकडून ते जाहीर करा. गणेश दवटे. पैसे रोख घ्या. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज. डुवाडाय करो या मरो या इराद्याने गेलेला राज. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहूया. गडी तर बाद करणेच आहे, पाहूया. त्याच्यासमोर आहेत ते भैरवनाथचे 5 खेळाडू. अतिशय सुंदर चढाई, अतिशय सुंदर चढाई. आता मात्र राज अपयशी ठरतोय आणि गुण मिळतोय तो भैरवनाथ संघाला. सामन्याला आता खरोखर रंगत येणार आहे यात शंका नाही आहे. आणि सुंदर पकड, अतिशय सुंदर पकड कुसुमादेवी संघाकडून सुशांतला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे बाकी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. सामन्याला रंगत येणार आहे यात शंका नाही आहे. गुणफलक वाढत राहतोय. प्रयत्न करावा लागणार आहे तो भैरवनाथ संघाला. या स्पर्धेत कायम राहायचं असेल तर आपणाला आपला खेळ अजून दाखवावा लागणार आहे. 3 मिनिटं बाकी आहेत. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा भैरवनाथ संघाचे 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू. चलाक चपळ डावीकडे उजवीकडे मध्यंतरी हुलकावणीचा खेळ गडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न आणि आता मात्र तो बाद ठरतोय. 1 गुणाची भर पडते ती. एक गुणाची भर पडते ती कुसुमादेवी या संघाकडे. यानंतर लगेचच होणारा सामना जाकमाता क्रीडा मंडळ विरुद्ध शिवशंभो क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, आपला संघ गणवेशासह ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं बाकी. प्रेक्षकांमध्ये कुठं प्रदीप मोहिते सर हे प्रेक्षकांमध्ये कुठे हजर असतील त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. प्रदीपजी मोहिते. चढायला गेलाय तो अनिकेत. रिकाम्याचा आपल्या तंबू सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राकेश गुरव याने देखील व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. आता मात्र कुसुमादेवी संघाला प्रयत्न करतोय तो आणि बाद ठरतोय भैरवनाथ संघाचा खेळाडू आणि गुण मिळतोय तो कुसुमादेवी संघाला आणि गुणसंख्येत भर पडते ती कुसुमादेवी या संघाची. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज आणि आता मात्र पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय राज. त्याने 1 गड्याचा बळी मिळवला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा
भैरवनाथ संघाचे एक मूर्ती लहान कीर्ती महान अंसा गणला जाणारा खेळाडू 16 नंबरची जर्सी परिधान केलेला चंचल चलाक चपळ डावीकडे उजवीकडे मध्यंतरी उलकावणीचा खेळ गडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न आणि त्यांना पक्कड. अशा तऱ्हेने एक गुणाची भर पडते ती कुसुमादेवी संघाकडे आणि राजने एक गडी बाद केला. अशा तऱ्हेने एक लोनचा बोजा येते तो भैरवनाथ त्या संघाकडे आणि हा सामना संपलेला आहे असं पंचांनी जाहीर केले आहे. सामना संपला आहे. गुणफलक आहे कुसुमादेवी 27 भैरवनाथ 18. 9 गुणांनी विजयी ठरलेला आहे कुसुमादेवी हा संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. चला लगेचच होणारा सामना जाकमाता क्रीडा मंडळ विरुद्ध शिवशंभो क्रीडा मंडळ. जिंकलेल्या संघासाठी कुसुमादेवी या संघाला 500 रुपयाचं पारितोषिक.